मी हे प्रोजेक्ट कॅन्सल करतोय. येतो मी. सर, हे पैंजण नाही, म्हणजे या घरात बाई माणूस नाहीये ना, म्हणून विचारलं. मी माझं पर्सनल लाईफ कोणाशी डिस्कस करत नाही. माझ्या आयुष्यात काय झालंय हे तुम्हाला माहित नाही आणि मी तुम्हाला सांगणारही नाही. सर, मी तुम्हाला माझ्या बिझनेस लाईफ पुरतं कधीच मर्यादित ठेवलं नव्हतं. माझ्यासाठी तुम्ही मोठ्या भावासारखे आहात. पण मला खात्री आहे, एक ना एक दिवस तुम्ही मला तुमच्या आयुष्याबद्दल नक्कीच सांगाल. येतो. रेवा, अने कुठे आहात तुम्ही? इकडे या आत्ता. जाऊ दे ना रोमिला, कशाला उगाच हाका मारून बोबाटा करतेस? तुम्ही सहन करा, मी सहन नाही करणार आहे. रेवा, अने कुठे आहात तुम्ही? मी बोलते तुम्हाला. रेवा. रॉमिला, काय झालंय? यावेळेस अनेक घरात नसतो हे माहित नाहीये का तुला? मला सगळं माहित असतं, तुमच्या मुलालाच काही माहित नाहीये. प्रत्येक वेळी आमच्या वाटेत आडवा येतोय. जन्माला घातलं तेव्हा थोडी अक्कल तर द्यायची होती त्याला. रॉमिला, काय बोलतेस तू? कळतंय का तुला? मोठ्यांशी कसं बोलावं ह्याची अक्कल नाहीये तुला? ते तुमच्या मुलाला शिकवा. शिकवा त्याला मोठ्यांशी कसं वागायचं ते. प्रत्येक वेळी आमच्यामध्ये नाक खुपसत असतो. आम्ही जरा बिझनेसमध्ये जम बसवायचं म्हटलं की तो मध्ये येतो. काय बिघडवलंय मेघदत्तानी अनयचं? आधीच तुम्ही सगळ्यांनी त्या अनय आणि रेवा यांना डोक्यावर बसवून ठेवलंय आणि वर तो विश्वजित. त्याच्यामुळे या दोघांना आणखी बळ मिळालंय. आणि त्या रेवाचं तर तुम्ही विचारूच नका. आऊसाहेबांची काळजी फक्त तिलाच आहे असंच तिला वाटत असतं सतत. रॉमिला, काय बडबड लावलीस तू? एक दिवसही घरच्यांना शांतपणे जगू देणार नाहीयेस का तू? हो का? अननेच आम्हाला शांतपणे जगू द्यायचं नाही असं ठरवलंय. सगळंच हडप केलंय त्यांनी आणि आमच्या वाटणीवर पण त्याचा डोळा आहे. सगळ्या प्रॉपर्टीवर जर त्याचा डोळा असता ना रॉमिला, तर वाटण्या होताना जेव्हा प्रॉफिट मेकिंग कंपनीज मेघदत्त भाऊजींच्या नावावर होत होत्या तेव्हा शांत बसला नसता तो. आठवतंय ना तुला? आठवून बघ जरा. होऊ दे तुझ्या मनासारखं. ज्या ज्या कंपनीज तुला हव्यात त्या सगळ्या तू घेऊ शकतोस. ज्या कंपनीजना प्रॉफिट मध्ये आणण्यासाठी अनयने इतकी मेहनत घेतली, त्या कंपनी जेव्हा मेघदत्त भाऊजींनी घेतल्या तेव्हा काहीच नाही बोलला तो. लगेच बाजूला झाला. एवढंच काय, पतंगबाजीत अनय जिंकला होता, पण तरी विजयाचा आनंद त्यांनी भाऊजींबरोबर साजरा केला. जाऊ दे ना. तुला का सांगते मी हे सगळं? तुला कधीच कळणार नाही अनयचं भाऊजींवर किती प्रेम येते. अनय आजही भाऊजींवर तितकंच प्रेम करतो जितका याआधी करायचा, आणि यापुढेही तितकंच प्रेम करत राहील. काय भाऊजी, मी खोटं बोलतेय का? भाऊजी, आपल्या सगळ्यांनाच हे घर एकत्र बांधून ठेवायचंय आऊसाहेबांसाठी. या सगळ्यासाठी आऊसाहेबांनी इतकी वर्ष खूप मेहनत घेतलीय. त्यांच्यासाठी आपण इतकंही नाही करू शकत. आणि हे सगळं अनय एकटा नाही करू शकणार. त्याला तुमच्या साथीची गरज आहे भाऊजी. आणि रॉमिला, आई वयाने आणि मानानेही मोठ्या आहेत. तू कसं बोलत होतीस त्यांच्याशी? माफी माग त्यांची.
दादा, तुझं नुकसान करून मला कधीच आनंद घ्यायचा नाही. त्याने मी कधीच खुश होणार नाही. मी कुकरेजाचं प्रोजेक्ट सोडलंय. त्यामुळे तुझे जे पैसे असतील ते तू त्याच्याकडनं घेऊ शकतोस. सॉरी काकू. अरे, काय करतेस हे? आज काय झालं अचानक तुला? आज मी खूप खुश आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतोय अनय. का? मी काय केलं एवढं? मी घरात भाऊजींच्या पैशांसाठी तू ते कुकरेजाचं डील कॅन्सल केलंस ना, मला खूप बरं वाटलं हे ऐकून. तुझ्यावर आऊसाहेबांचे संस्कार आहेत ना, हे सिद्ध होतं यावर. आणि ते डील तू कॅन्सल केलंस हे विश्वजितला सांगितल्यावर त्याचा चेहरा पडला होता ना. तुला कसं कळलं? अरे, तूच म्हणालास ना आता डील कॅन्सल केलीस म्हणून, आणि विश्वजितनं नक्कीच सांगितलं असेल याबद्दल. आणि हे सगळं ऐकून त्याचा चेहरा नक्कीच पडला असणार असं मला वाटलं, म्हणून म्हटलं मी. त्याने तुझं काय बिघडवलंय तेच कळत नाही. सतत त्याच्यावर चिडलेली असतेस. तुला वाटतो तितका वाईट माणूस नाही येतो, चांगला आहे. हा, आयुष्यभर एकटं राहिल्यामुळे थोडासा विक्षिप्त झालाय खरा, पण त्याला आपण काहीच करू शकत नाही, कारण स्वभावाला औषध नसतं, नाही का? बरं मला सांग, आऊसाहेबांच्या औषधासाठी तू काही रिसर्च करत होतीस ना? काही कळलं? कशा आहेत ग त्या? माझ्या कामाच्या व्यापापायी मी 2 मिनिटं सुद्धा त्यांच्या बरोबर बसू शकलो नाहीये. बऱ्या आहेत त्या, आणि लवकरच पूर्णपणे बऱ्या होतील. माझे प्रयत्न चालू आहेत, आणि हे प्रयत्न करत असताना मला कोणाच्याच मदतीची गरज लागणार नाही. म्हणजे मी समर्थ आहे ना आऊसाहेबांची काळजी घ्यायला. हो ना? मी जाऊन येते आऊसाहेबांकडे. आलेच. मेघदत्त, तू काय करायचं ठरवलंयस नक्की? कशाचं? अरे, अनयने डील कॅन्सल केली आहे ना, आता आपले सगळे पैसे आपल्याला परत मिळतील. बघितलंस ना, मी भांडले म्हणून घाबरून अनयने डील कॅन्सल केलं. उगाच काहीतरी बोलू नकोस रोमिला. तू भांडलीस म्हणून नाही, अनयनी स्वतःहून ते डील कॅन्सल केलंय. बेसिकली अनय मनाने खूप चांगलं आहे. झालं झालं तुझं सुरू परत. अनयचं कौतुक, रेवाचं कौतुक जाऊ दे. तू एक काम कर, मला सांग की तू त्या पैशांचं काय करणार आहेस. नाहीतर एक काम कर, ते सगळे पैसे तू माझ्या ताब्यात दे. अरे, डोक्यावर हात काय मारून घेतोयस? माझं ऐक आणि ते सगळे पैसे माझ्या ताब्यात दे, आणि मग तू बघ मी कसे ते पैसे गुंतवते. अखेर मी पण एक बिझनेस वुमनची डॉटर आहे. बरं, तूच ठरव. मग तर झालं. येस, आता आपण आईस्क्रीम पार्टी करूया. हा, नक्की जाऊया, पण जेवण झाल्यानंतर. ओके. हल्लीला झालंय काय? आईस्क्रीम म्हटल्यावर लगेच.
भाऊसाहेब काय झालं जी? काय बघताय? रेवका रेवका तुम्हाला बघून आऊसाहेब किती आनंदी झालं बघा जी. म्हणजे तुम्हाला मधू मिळाला? आऊसाहेब ऐकलं जी, आपला मधू मिळाला जी. रेवकाने त्याला शोधून काढला बघा. रेवका तुम्ही भेटला मधूला? कसा दिसतोय मधू? काय करतो आता? कुठे असतो? नाही, मला खात्री आहे आमचा मधू एकदम चांगला माणूस असणार बघा. त्याला बी आईची काळजी असणारच की हो. यानंतर कधीच मी त्यांना आई अशी हाक मारणार नाही. फक्त कौशल्या सरनोबत असं म्हणेन. कारण त्या व्यक्तीला आई म्हणणं हा आई या शब्दाचा सगळ्यात मोठा अपमान असेल. तेव्हा का तुम्ही काहीच सांगत नाही जी? मधू कुठे सांगताय ना? सांगायचं काय त्यात गुंडप्पा दादा? तुम्ही ओळखता त्याला. याआधी तो वाड्यात येऊन गेलाय. भाऊसाहेबांच्या समोर आलाय. नाही कळलं ना? विश्वजितच मधू आहे. विश्वजितच मधू आहे. आऊसाहेबांचा मधू. विश्वजितच मधू आहे. आऊसाहेबांचा मधू. माझ्या वाट्याचा आशीर्वाद मला हवा आहे आज. प्लीज मला आशीर्वाद द्या. विश्वजित मग त्याने आधीच का नाही सांगितलं जी? इतक्यांदा तर आपल्या घरी येत होता. आऊसाहेबांची परिस्थिती त्याला माहित नव्हती का? मला मधूला भेटायचंय. माझ्या मधूला बोलवा. कशाला आली ही रेभा इथे? इतकी वर्ष प्रयत्न करून जी जखम सुकवत आणली होती त्यावरची खपली काढली आज तिने. वरून कितीही सुकल्यासारखी वाटली तरी जखम आतून ओलीच होती. खपली निघाली आणि भळाभळा रक्त व्हायला लागलं. आता ही जखम अशीच ठसठसत राहणार. मला इथून जायला हवं. माझं काही काम नाहीये इथे. जे काम करायला आलो होतो ते देवाने आधीच केलंय. आता या गुंत्यात आणखी गुंतायला नको. इथून लवकरात लवकर निघायला हवं. आता मला या शिपुरापुरात अडकवून ठेवेल असं काहीच नाहीये. कोणताही पाश मला इथे बांधून ठेवणार नाही. दशरथ, हे दशरथ. काय साहेब? माझ्या बॅगाबरोबर सुरुवात कर. आपण इथून जातोय कायमचं. पण इतकं सगळं सामान एकदम कसं काय साहेब? जेवढं सांगितलं तेवढं काम कर. माझ्या सगळ्या बॅगा भर आणि माझ्यासाठी ड्रिंक आण. इतक्या रात्री तुम्ही कधी ड्रिंक करत नाही साहेब. हे मला शहाणपणा नाही शिकवायचा. मला जे वाटेल ते करेन मी. जा, सांगितलेली कामं कर. जा. साहेब याचं काय करायचं? तुला सांगितलं होतं ना जा म्हणून.
मधुला बोलवा आऊसाहेब मधुला बोलवा आऊसाहेब मधूला बोलवत. आऊसाहेब सांभाळा स्वतःला. आऊसाहेब मधू परत येणार, एकदम नक्की येणार बघाची. आपला मधू एवढा मोठा माणूस झाला याच्यावरती विश्वासच बसत नाही बघा. रेवक्काने त्याला शोधून काढलं बघा. रेवक्का, आता तुमची जबाबदारी आहे मधुला या घरात आणायची. आऊसाहेबांकडे बघा, मधू सापडला हे ऐकून सुद्धा आऊसाहेबांना एवढं बरं वाटायला लागलं, चांगलं बोलायला लागलेत. तर मधू समोर आलं तर काय होईल? काय गंमत आहे ना रे बा, ज्या बाईने माझं आयुष्य बर्बाद केलं त्याच बाईचं आयुष्य सावरायला माझी गरज भासणार आहे. फक्त एकदा मुलाच्या नजरेने बघा त्यांच्याकडे. त्यांना मधूची खूप गरज आहे. नाही, मी तुम्हाला आणि तुमच्या आऊसाहेबांना या बाबतीत काही मदत करू शकत नाही. देवानेच तिला शिक्षा दिली. मला पण त्याला डोळं भरून बघायची. बास करा गुंडप्पा दादा, बास करा. ज्या मुलाच्या सापडण्यामुळे तुम्ही इतके आनंदी होताय ना, त्याला काहीच पडलेली नाही आऊसाहेबांची. त्याला अजिबात गरज वाटत नाही आऊसाहेबांना भेटायची. अगदी त्याच्याच भाषेत सांगायचं तर मधू मेलाय, कायमचा. तुम्ही इतकी काळजी करताय ना इथे, आणि तो, त्याला अजिबात इच्छा नाहीये त्याच्या आईला भेटण्याची. अजिबात इच्छा नाहीये. आता तुम्हीच ठरवा तुमचा मधू कसा आहे ते. इतका उर्मट आणि उद्धट माणूस मी माझ्या अख्ख्या आयुष्यात नाही बघितलाय. पास करा आऊसाहेब, कशाला स्वतःला त्रास करून घेताय? विसरून जाता सगळं. आणि ज्या माणसाला तुमची अजिबात किंमत नाहीये त्याच्यासाठी का रडताय तुम्ही? तो इथे असूनही तुम्हाला कधीच भेटायला येणार नाही आऊसाहेब, कधीच नाही. येणार, मधू नक्की येणार. मी मधू म्हणून त्याला हाक मारलं ना, नक्की येणार बघा मधू. आता तुम्ही जाणार आहात का त्याची मनधरणी करायला? होय, मी जाणार. मी त्याच्या हातापाया पडणार, पण मधूला इकडे घेऊनच येणार. आऊसाहेब, तुम्हीच मला मधूला तुमच्यापासून दूर करायला सांगितलं ना, म्हणून मी त्याला पाचगणीच्या शाळेत टाकलं आणि तिकडून तर पळून गेला ना. मीच मधूला परत आणणार. मी आणणार मधूला, परत आणणार.